महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता टिकवणं जितकं अवघड आहे तितकंच अवघड आहे अपेक्षा पूर्ण न करणाऱ्यांना बाजूला सारणं. निवडणुका जिंकल्या म्हणजे सगळं ठीक असं नसतं, कारण काही जागा जिंकल्या जातात पण काही ठिकाणी मिळालेला पराभव थेट नेतृत्वाच्या विश्वासावर बोट ठेवतो. लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद एका मागोमाग एक निवडणुका पार पडल्या आणि आता सत्तेत असलेल्या शिवसेनेतच कुजबूज सुरू झाली आहे. होय, यंदाच्या महापालिकेत त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा ग्राफ ज्या पद्धतीने खाली उतरत गेला, ज्या पद्धतीने त्यांच्यातील अंतर्गत वाद निकालातून दिसून आले, त्यानुसार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचं बोललं जाते. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हा निर्णय होत असला तरी यावरून चांगलेच राजकारण रंगणार हे आत्तापासून दिसून येते. आता प्रश्न अगदी साधा आहे, अपेक्षित निकाल न देणाऱ्यांची किंमत कोण मोजणार आणि त्या जागी संधी कोणाला मिळणार? जाणून घेऊया सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे स्वतःच्या कामगिरीचा आरसा. लोकसभा निवडणुकीपासून ते थेट महापालिका आणि जिल्हा परिषदांपर्यंतचा प्रवास पाहिला तर काही ठिकाणी पक्ष टिकला, काही ठिकाणी सावरला, पण अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा फारच कमी पडला. आणि हाच मुद्दा आता थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेला दिसतो. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केवळ औपचारिक प्रक्रिया म्हणून पाहिलं नाही, उलट त्यांनी या निवडणुका आपल्या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट असल्याचं आधी स्पष्ट केलं होतं. म्हणजेच तुमच्याकडे सत्ता आहे, यंत्रणा आहे, निधी सुद्धा आहे, तरी जर तुमच्या जिल्ह्यात पक्ष वाढत नसेल तर जबाबदारी ही ठरलेलीच आहे. निकालानंतर जेव्हा आपण एकंदरीत चित्र पाहतो तर असं लक्षात येतं की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना ठोस, प्रभावी कामगिरी करताच आलेली नाही. अनेक ठिकाणी भाजप पुढे गेला, काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने जागा टिकवल्या आणि शिवसेना मात्र दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर अडकली. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांवर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती त्याच जिल्ह्यात पक्षाला फटका बसला. याच कारणांमुळे शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आता येत आहे. मुंबईचा मुद्दा तर या सगळ्या चर्चांचा केंद्रबिंदू आहे. मुंबई महापालिकेत भाजपने प्रत्येक जागेचा अभ्यास करून शिवसेनेला मर्यादित जागा दिल्या. त्या जागांवरही भविष्यातील राजकीय गणित लक्षात ठेवण्यात आलं, पण त्या जागांवर उमेदवार निवडताना घराणेशाहीचा आरोप पुढे आला. अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून कुटुंबातील सदस्यांना संधी देण्यात आली आणि या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलं, ते म्हणजे पराभवाच्या रूपानं. यात माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा म्हणजे समाधान सरवणकर असोत, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर असो, राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली शेवाळे असो, बहुतेकांना मतदारांनी नकार दिला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आणि प्रत्येकाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या पट्ट्यातच अडकले असंही बोललं जातं. त्याचा थेट परिणाम मुंबईतील प्रचार आणि संघटनांवर झाला. आता प्रश्न येतो, डच्चू कोणाला? यात पहिलं आणि आघाडीचं नाव जे चर्चेत घेतलं जात आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीतही नाराजीची कुजबूज आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती कुठेही ठोस यश न मिळाल्यानं त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह आहे. छत्रपती संभाजीनगर निवडणूक यंदा चांगलीच गाजली, कारण इथे प्रतिष्ठेची लढाई होती, पण या लढाईत शिवसेनेच्या हातून बालेकिल्लाच निसटला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपला एक हाती सत्ता मिळाली. शेवटच्या क्षणी युती तोडली गेली, अंतर्गत मतभेद उफाळले, ही सगळी कारणं शिरसाट यांचं मंत्रिपद जाळू शकतात हे अधोरेखित करतं. दुसरं, योगेश कदम यांचं नाव या यादीत वर घेतलं जाते. अपेक्षित कामगिरी न होणं, संघटनात्मक कमजोरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव न दिसणं ही कारणं चर्चेत आहेत. शिवाय मागच्या काही काळापासून ते वेगवेगळ्या वादात अडकले आहेत. त्याचाच परिणाम महापालिका निकालावर झाला असल्याचं बोललं जाते. यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासाठी मीरा भाईंदरचा निकाल धक्कादायक ठरला. 22 नगरसेवकांवरून थेट 3 वर येणं हा केवळ पराभव नाही तर राजकीय घसरण मानली जाते. त्यामुळे त्यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच गुलाबराव पाटील यांच्या बाबतीतही चर्चा आहेतच. जळगाव जिल्ह्यात विशेषतः धरणगावमध्ये नगराध्यक्ष पदाचा पराभव हा शिंदे गटासाठी मोठा धक्का होता. पालकमंत्री असूनही स्थानिक पातळीवर नियंत्रण न राहणं हा मुद्दा नेतृत्वाच्या नजरेतून सुटलेला नाही. आता ही झाली चर्चेतली नावं ज्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं.
मग यांच्या जागी संधी कोणाला, हा सुद्धा विषय आहे. तर याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधूनच होते. आता जर संजय शिरसाट यांना नारळ देण्यात आलं तर त्यांची रिप्लेसमेंट कोण असू शकते? तर पहिलं नाव येतं आमदार प्रदीप जयस्वाल. ते पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, शिवाय त्यांनी कधी मंत्रिपद घेतलं नाही. त्यांचा इथे चांगला होल्ड आहे. आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे नेहमीच चर्चेत नाव असतं ते म्हणजे सिल्लोड नगर परिषद आणि जिल्हा परिषदेत चांगली कामगिरी केलेले अब्दुल सत्तार. सिल्लोड नगर परिषदेचा यंदाचा विजय ऐतिहासिक ठरला. सत्तार यांचेच पुत्र तिथे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेत सत्तार यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा विषय आला तर संजय शिरसाट यांचे अंतर्गत विरोधक अब्दुल सत्तार हे त्यांना रिप्लेसमेंट ठरू शकतात. शिवाय संघटनात्मक काम, निवडणुकीतील प्रत्यक्ष निकाल आणि कार्यकर्त्यांशी असलेली बांधिलकी या सगळ्या निकषांवर त्यांचं वजन जास्त मानलं जातं. निलेश राणे सुद्धा या शर्यतीत आघाडीवर आहे. कोकणात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. किंबहुना महानगरपालिकेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आणि त्याचं रूपांतर निकालात सुद्धा बघायला मिळालं. त्यामुळे निलेश राणे सुद्धा संभाव्य मंत्री असू शकतात. या सगळ्याचा मोठा राजकीय अर्थ असा की एकनाथ शिंदे आता केवळ सत्ताधारी नेता म्हणून नाही तर कठोर निर्णय घेण्याला पक्षप्रमुख म्हणून स्वतःची प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप सोबतच्या युतीत आपली ताकद दाखवायची असेल तर पक्ष आतून मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अकार्यक्षमतेला माफी नाही, हा संदेश ते देऊ पाहत आहेत. एकंदरीतच खरी उत्सुकता इथेच आहे. हे बदल फक्त मंत्रिमंडळापुरते मर्यादित राहतील का, की या निर्णयांचे पडसाद थेट आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत जाणार आहेत? डच्चू दिलेल्यांची नाराजी कुठल्या दिशेने वळणार आणि नव्या चेहऱ्यांना मिळणारी संधी शिवसेनेचं भविष्य खरंच बदलू शकणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.